आणि त्याची आई रिक्षात बसले आणि रिक्षाने देवळात गेले. देवळात नाही, काकांच्या घरी गेलो. गणपती बाप्पा मूर्ती. मला सांग, ते मिशीवाले काका ते कसं बोलतात? काय समजले? मला हे नाही चालणार, समजले? त्याने आता काकांची नक्कल करून दाखवली. त्यांना छान झुपकेदार मिशा. काकांना पण ओरडूया. त्याच्यासाठी मावशीला त्यांचं घर माहिती असलं पाहिजे ना. पण त्यांचं घर एका विडी जवळ आहे. मॅडमना सांग अप्पूचे काका सापडले. अप्पूच्या बाबांचं नाव आणि पत्ता सांगू शकाल? त्याचं नाव भूषण ऐनापुरे. भूषण ज्या दुकानात काम करत होता तिथे गडबड करून 2 वर्षापूर्वी तो जेलमध्ये गेला. तेव्हा आमचे संबंध पूर्णपणे संपले. आई, अप्पू 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 कुठे गेला हा मुलगा? अप्पू, ए अप्पू. नो, ह्या मुलाविषयी काहीच माहिती नाही मला. पण भूषण ऐनापुरे ह्या जेलमध्ये होता. तो परवा सुटणार पण होता. त्याची बायको शर्मिष्ठा सकाळी जेलमध्ये पण आली होती. मग काय झालं? म्हणजे त्यांच्यात काही वाद वगैरे झाले होते का? ते कुठे जाणार होते तुम्हाला काही माहिती आहे का? म्हणजे ते जर घरी गेले असतील तर मग अप्पूला मंदिरात सोडून का गेले ना? मॅडम, मला सगळं सांगू तर दे. भूषण आणि शर्मिष्ठा यांची भेट झालीच नाहीये. कारण भूषण त्याच्या चांगल्या वागणुकीमुळे 3 महिन्या अगोदरच सुटलेला आहे. त्याची बायको शर्मिष्ठा इथे येईपर्यंत तो घरी गेला असंच आम्ही समजतो. मग कुठे गेले असतील ते? नो आयडिया. पण एक आहे, ती जेव्हा इथून गेली तेव्हा खूप निराश झाली होती. ठीक आहे, थँक्यू सर. काही वाटलंच तर पुन्हा माहिती घेण्यासाठी आम्ही येऊ. हो, नक्की. मोस्ट वेलकम. मॅडम, मला असं वाटतंय की भूषणने शर्मिष्ठाला फसवलंच नाही. मुलाची आणि बायकोची जबाबदारी नकोय म्हणून गायब झाला असं म्हणाली. पण अगं, त्याच्या चांगल्या वागणुकीसाठी त्याची लवकर सुटका झाली जेलमध्ये. मग तो असं का वागेल? हो, पण मॅडम शेवटी तोही गुन्हेगारच आहे ना. चांगलं वागण्याचं नाटक केलं असेल मे बी. पण शर्मिष्ठाचं काय? नाही म्हणजे भूषण इथे नाही भेटला म्हणून ती कितीही निराश झाली असली तरी तिने देवळात जायला हवं होतं ना अप्पूसाठी. समीर आणि राकेश 2 दिवस तिथेच आहे. 2 दिवसात फिरकलीही नाहीये ती देवळाजवळ. मॅडम, असं तर झालं नसेल ना? म्हणजे नवरा गायब झालाय म्हणून मग तिने अप्पूला मंदिरात सोडलं आणि ती निघून गेली. आणि असं झालं असेल तर आपण अप्पूच्या आई बाबांना कसं शोधायचं? नाही म्हणाली, हे असं काही बोलू नकोस. काहीही झालं तरी त्याचे आई बाबा सापडायला हवेत. अप्पू वाट पाहतोय त्यांची. मी घरी येताना त्याच्या आई बाबांना घेऊनच येईल असं वाटतंय. त्याला प्रॉमिस घेतलंय त्याने माझ्याकडून. आता काय सांगू मी? मॅडम, तुम्ही प्लीज निराश नका हो. तुम्हीच म्हणताना शोधलं की सापडतं. इच्छा असली की मार्ग दिसतोच. हो म्हणाली, पण ही केस जरा वेगळी आहे अगं. 1 दिवस राहिलाय तो माझ्यासोबत, पण इतका जीव लावलाय ना त्याने. मला आश्चर्य वाटते त्याची आई कशी राहिली असेल ग त्याच्याशिवाय. मॅडम,
म्हणजे काहीतरी घडलं असेल आणि अप्पूचे आई बाबा त्यांच्या घरी गेले असतील. आपण तिथे गेलो तर आपल्याला काहीतरी कळेल. म्हणाली अगं ते घरी जरी गेले असले तरी देवळात त्याला एकट्याला सोडून का जातील? त्याला घेऊन जातील ना घरी. एक एक मिनिट. हा सेठ, तुम्ही पोहोचला तिथे? हा मॅडम, भूषणच्या घराला आत्ता कुलूप आहे. इथे चौकशी केल्यानंतर आम्हाला असं कळलं की परवाच भूषण घरी येऊन गेला, पण त्याने घराला कुलूप बघितलं आणि तो पुन्हा परत निघून गेला. त्याला असं कळलं होतं की अप्पूची आई अप्पूला घेऊन मुंबईला गेली. आम्ही इथे निरोप ठेवलाय, बघूया काय होतं. काय झालं मॅडम? हा ओके 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 ठेव, बाय. अरे मॅडम खूप अपसेट वाटल्या मला. असणारच की शेडराव, याची मुकल्यावर जीव लावलाय त्यांनी. म्हणाली तिथे सुद्धा काहीच कळलेलं नाही. मॅडम, तुम्ही घरातून बाहेर येऊन बराच वेळ झाला. म्हणजे अप्पू काकूंकडे आहे आणि त्यांना त्रास तर देत नसेल ना? हो, माझ्या लक्षात नाही आलं हे. मी आईनं फोन करून बघते. हो. आई फोनच उचलत नाही. चल आपण घरी जाऊ. हो. अप्पू, अप्पू, राधा आला का ग अप्पू घरी? नाही ना. अगं कुठे गेला असेल? तू घरी आला असेल म्हणून मी आले इथे. मला खूप काळजी वाटते का त्याची. अगं परक्याचं पोर आहे. बाप्पा सापडू दे लवकर, अप्पू सापडू दे. राधा, राधा मला खरंच खूप काळजी वाटते ग. अगं एवढंसं पोर कुणी काय केलं नसेल म्हणजे मिळवली. नाही नाही वहिनी सर, काळजी करू नका. अहो इथेच कुठेतरी असेल तो. मी बघते, तुम्ही नाही नाही थांब, तू एकटी जाऊ नको, मी पण येते तुझ्या बरोबर. अगं मला चैन नाही पडणार एकटीला, तू चल. पण वहिनी जर तो इथे आला तर इथे कोणतरी हवं की नको? मी जाऊन बघते, तुम्ही थांबा. हा नीट नीट बघा, सगळीकडे बघ. अप्पू, बाप्पा आधीच त्या चिमुरड्यावर किती संकट ओढवली, त्यात हे नवीन काय. अप्पू घरात आला आणि माझा अभि लहान होऊन घरात वावरतो असं वाटायला लागतं. इतक्या कमी वेळात किती जीव लावला पोरात. तेव्हा लवकरात लवकर अप्पू सापडू दे, लवकर घरी परत येऊ दे. वहिनी, अप्पू, अप्पू, अप्पू कुठे गेला होतास? कुठे गेला होतास बाळा? आजीला सांगून जाता येत नाही, आम्ही किती घाबरलो होतो. हा कुठे गेला होतास? हो वहिनी, हा तुमचा पाहुणा माझ्या मागे कधी चालत आला मला काहीच कळलं नाही. आई आई म्हणत माझा पदर धरला आणि रडायलाच लागला. परत धड काही बोलताही येत नाही. अभि काका आणि मावशी असाच बोलत होता. अभि काका म्हटल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा इथलाच पाहुणा असावा, म्हणून मी त्याला इथे घेऊन आले. पण हा कोण आहे? हा ना, हा अप्पू, अस्मिताचा भाचा आहे. हो का? अप्पू,
पण तू यांच्या मागून का गेला होतास? कारण आईचं काय? ही साडी आईसारखी होती, मला वाटलं आई आहे आणि मला न भेटता निघून गेली म्हणून मी गेलो. येईल हा आई, मावशी सोबत येईल. हा आई वेडा आहे. आईची खूप आठवण येते ना त्याला. जोशी वहिनी पण फार बरं झालं तुम्ही घेऊन आलात त्याला इथे. माझा जीव राहतच नव्हता. थँक्यू जोशी वहिनी. अहो थँक्यू काय म्हणता. बरं आता मी येते. हा अपू येते. हा टाटा. चला अपू कुठे गेलं होतंस मला न सांगता? हा ये इकडे ये. चल बस इथे. ये बस इथे. बसा तिकडे. बा बस. मला सांग, आजीला न सांगता कुठे गेला होतास? असं न सांगता कुठे जातात का? अस्मिता माझ्या भरोश्यावर तुला इथे ठेवून गेले. अरे तू सापडला नसतास तर काय उत्तर दिलं असतं मी तिला? काय सांगितलं असतं? देवा, तू पाठीशी होतास म्हणूनच अप्पू सापडला. रडू नकोस आजी. मला वाटलं खरंच आई आली म्हणून मी गेलो. उगाच मस्का मारू नकोस. मी खूप रागावले तुझ्यावर. अस्मिता मावशी आली ना की तुझं नावच सांगणार आहे तिला. येऊ दे तिला. सॉरी, मी चुकलो. नको सांगूस ना मावशीला. उगाच नाटक करू नकोस. सॉरी म्हणे. तुझ्यावर रागवायचं म्हटलं ना तरी रागवता येत नाही मला. खरंच सॉरी आजी. ठीक आहे. पण अप्पू बेटा, असं एकटं कधीच बाहेर जायचं नाही. हा आता तुझे आई बाबा इथे येतील आणि तू नसशील घरी तर मग अस्मिता मावशी मलाच विचारणार ना, कुठे गेला अप्पू? तुमचं लक्ष नव्हतं का त्याच्यावर? हा पण परत असं नाही करणार. पण तू मावशीला सांगणार नाहीस ना? सांगणार नाही. नाही सांगणार रे, नाही सांगणार. शाणं बाळ. आपण ना पंढरी काकांना फोन करून सांगूया तू घरी आला म्हणून. हॅलो. हा पंढरी, अप्पू घरी आलाय. अरे घरी ये, सगळं सांगते. राधाला फोन करून कळव तू. बर ठेवते. मावशी, मावशी तू एकटीच आलीस? आई बाबा कुठे आहेत? त्यांना घेऊन येणार होतीस ना? अरे आम्ही तुझ्या आईला शोधायला गेलो होतो, पण तुझी आई नाही सापडली. पण तुझी आई नक्की सापडेल. तुम्ही कबूल केलं होतं की आई बाबांना आणणार. देव बाप्पा तुमच्यावर रागवणार. कट्टी तुमच्या. अरे मी कसं सांगू तुला? मी तुझ्या आई बाबांना शोधायचा प्रयत्न केला. रडू नको मावशी. आई बाबा नक्की सापडतील. खरंच सापडतील. सापडायलाच हवे तुझे आई बाबा.
मी आहे ना, मी तुझ्या आई बाबांना शोधून काढे तुझ्यासाठी. पण शोधलं की सापडतं. खरंच शोधलं की सापडतच. अस्मिता मॅडम, हो मीच अस्मिता. मॅडम सावंत साहेबांकडून आलोय. अप्पूच्या आई बाबांविषयी काही कळलंय का? आईविषयी नाही कळलं, पण बाबांबद्दल बोलायचं. आपण आत बसून बोलूयात ना. हो चला. आई जरा ये म्हणा. मॅडम मी प्रशांत पाटील. भूषण ज्या जेलमध्ये होता त्या जेलमध्येच माझी ड्युटी होती. आता 3 दिवस मला बाहेर पाठवण्यात आलं होतं. तुम्ही भूषण बद्दल काही सांगणार होता? मॅडम भूषण 3 महिने आधी सुटूनही घरी का गेला नव्हता हे मला माहिती आहे. मॅडम भूषण हा गुन्हेगार नव्हताच मुळे. भूषण ज्या दुकानामध्ये कामाला होता त्या दुकानाच्या मालकाने मोठ्या विश्वासाने त्याच्यावरती कॅशची जबाबदारी सोपवलेली होती. एक दिवस मालक घाईमध्ये होते. त्यांनी भूषणकडे 50,000 रुपये मागितले. भूषणनेही ते दिले आणि नेमकं त्याच दिवशी मालक हार्ट अटॅकने गेले. परंतु त्यांच्या मुलाने गैरसमजातून भूषणवरच संशय घेतला. भूषणने मालकाला पैसे दिले होते यावर कुणाचा विश्वासच बसला नाही. मग पुढे काय झालं? ते पैसेही मिळाले नाहीत. भूषणने मालकाला पैसे दिले होते त्याची पोचपावतीही घेतली नव्हती. त्यामुळे तोही अडकला आणि त्याला शिक्षा झाली. पण मग तो सुटून सुद्धा घरी का नसेल गेला? 3 महिने आधी सुटल्यामुळे त्याला असं वाटलं की या 3 महिने देवाने दिलेले आहेत त्यामध्ये काहीतरी चांगलं कामधंदा करूया, पैसा कमवूया. ते त्यानेच मला सांगितलं. पण त्याची बायको तिथे आली होती तेव्हा मात्र मी तिथे नव्हतो. मला जेव्हा हे कळलं तेव्हा मी लगेच इथे आलो. थँक्यू पाटील साहेब. तुमच्यामुळे आमच्या मनातली शंका आणि संशय दोन्ही दूर झाले. देवा, अप्पूचे आई बाबा लवकरात लवकर सापडू देत. अप्पूच्या घरी त्याच्या आईवडिलांचा फोटो सापडला, भूषण आणि शर्मिष्ठा. अरे हा, आम्ही तिथे निरोप पण ठेवलाय. म्हणजे त्या दोघांपैकी कोण बी तिथे गेले ना त्यांना कळेल की अप्पू इथे आहे. तशी व्यवस्था तर आपण मंदिरात पण केली आहे ना. पण मग अजून कोणीच कसं काय तिथे नाही पोहोचत? म्हणाली त्यामागे सुद्धा काहीतरी कारण नक्कीच असणार. एनिवे आपल्याला त्यांचे फोटोज मिळाले, त्यांच्या घरचा पत्ता कळलाय. ते सुद्धा लवकरच सापडतील. बसा 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 या. आई, मगाशी आम्ही दोघे जेव्हा जेलमधून आलो तेव्हा तुम्ही पंढरीशी काय बोलत होता? नाही म्हणजे अप्पूचा उल्लेख ऐकला मी ओझरता म्हणून विचार. पक्की डिटेक्टिव्ह आहेस. सासूवर पण हेरगिरी करतेस? नाही आई, तसं नाही. सांगा ना काय झालंय. सांगते, पण तू अप्पूला अजिबात रागवणार नाहीस. म्हणजे? अगं जोशी वहिनी आपल्याकडे गणपतीला आल्या होत्या ना, तर हा त्यांना आई समजून त्यांच्या मागे मागे गेला. काय? अगं अप्पू सापडेपर्यंत जीवात जीव नव्हता माझ्या. पंढरी आणि मी कुठे कुठे शोधलं त्याला. अगं काय करायचं काही सुचतच नव्हतं.
पण मग जोशी वहिनीच त्याला परत घेऊन आले. पण मग अप्पू जोशी वहिनींना आई का समजलं असेल? कारण त्यांनी ऑरेंज कलरची साडी नेसली होती म्हणून. आई करेक्ट आहे. मी देवळात जी साडी नेसून गेले होते त्याचा पदर ऑरेंज कलरचा होता आणि हा बापू मला आई आई म्हणत माझ्याजवळ आला. म्हणजे मला असं वाटतंय बहुतेक शर्मिष्ठा जेव्हा त्याला देवळात घेऊन आली तेव्हा तिने ऑरेंज कलरची साडी नेसली असणार. आता आपल्याला जेलच्या आसपास शर्मिष्ठाचा फोटो लावायचा आणि तिच्या साडीचा रंग सुद्धा मेन्शन करायचा. हे बघ, जे काही करायचंय ना ते लवकर कर. त्या पोराकडे बघवत नाही का आता. त्या मायलेकराची भेट लवकर घडव बस. होय. मॅडम, आपण लोकांना जर का नुसतं ऑरेंज साडी असं न सांगता डिरेक्टली असा फोटो दाखवला तर म्हणजे शोधणं सोपं जाईल आपल्याला. गुड आयडिया. पण त्या ऑरेंजची एक्झॅक्ट शेड आपल्याला अप्पूच सांगू शकेल. अप्पूला बोलवायला म्हणाली. अप्पू, हा फोटो नीट बघ आणि आईची अशीच साडी होती का ते सांग. हा नाही. थांब. अशी होती? नाही. अशी होती? हो. अशीच होती माझी आईची साडी. आईचा फोटो सापडला म्हणजे आई पण सापडेल ना. हो 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 अप्पू, नक्की सापडेल. मॅडम हा फोटो दाखवून सकाळपासून ते जेलच्या आवारात चौकशी करतो. हो. घरात एवढी शांतता कशी काय आज? तुमचे बालगणेश कुठे? अप्पू अभि त्याला गणपती दाखवायला घेऊन गेलाय. बर. आणि अस्मिता त्याच्या आई बाबांचे फोटो घेऊन पोलीस स्टेशनला गेले. येईल इतक्यात. बरं, आपल्याला निघायचंय ना? हो, निघूयात. आधी जोशींकडे जायचंय, त्यानंतर पिंगळ्यांकडे. तिथं मला ऑफिसला जायचं. चल. एक मिनिट. पंढरी पंढरी, आम्ही जरा बाहेर जाऊन येतो. होय आई साहेब. आई साहेब, म्हणजे माझ्या भावाच्या घरी 1.5 दिवसाचा गणपती बसतो ना, ते आज विसर्जन आहे. अरे जा ना, विचारतोस काय? मी घरी आले ना की तू नाही, तोपर्यंत सगळं आटपून घे. चला. गाडी काढायला सांगितली? हा मालक. राधाताई, ह्या घरात एक अप्पू सारखा नातो हवाय, नाही काय? अगदी मनातलं बोललास रे. हा अप्पू जेव्हापासून आपल्या घरी आलाय ना तेव्हापासून वहिनी व मोठ्या वहिनी दोघींनी केवढा जीव लावलाय त्याला. होय. अरे जर खरंच स्वतःच नातवंड झालं मोठ्या वहिनी ना, मग तर बघायलाच नको. काय करू आणि काय नको अशी अवस्था होणार आहे त्यांची. एक मिनिट. प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अस्मिताच्या नावाचे कुरिअर आहे. हा, द्या इकडं. त्या हिथंच राहते त्या, पण बाहेर गेल्या त्या. मग ठीक आहे, तुम्ही इथे साईन करून द्या. बरोबर. राधाताई,
राधाताई, अस्मिता वहिनींचं पत्र आलंय. मी जर घरात नसलो ना तर त्यांना द्या तेवढं. तिथं टिपाईवर ठेवलंय. यांना तुम्ही पाहिलंय का कुठे? ही बाई तर त्या दिवशी सकाळी इथेच एका कार समोर आली. बाप्पा, तू माझ्या आई बाबांना कधी आणशील इथे? अस्मिता, अप्पूच्या आईबद्दल काही कळलं का? काहीच नाही. सगळेजण शोध घेत आहेत पण काहीच पत्ता नाही आहे त्यांचा. आता मला बघवत नाहीये ग अप्पूकडे. बाप्पा समोर उभा राहून बाप्पाला विचारत होता माझी आई कधी येणार म्हणून. फार केविलवाणा झालाय ग अप्पू आता. फोन स्पीकरवर टाक. हा बोल सिद्ध. हा मॅडम, इथे एका बाईंनी असं सांगितलं की शर्मिष्ठाचा रस्त्यात ऍक्सिडेंट झाला. ती एका गाडी समोर आली. थोडी चौकशी केल्यानंतर असं कळलं की ती ज्या गाडी समोर आली ती गाडी एका डॉक्टरांची होती. कारण गाडीच्या मागे डॉक्टरांची जी ग्रीन कलरची साईन असते तशी एक साईन. अप्पूच्या आईचा ऍक्सिडेंट झालाय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही त्या गाडीचा नंबर आणि डॉक्टरांचं नाव पत्ता शोधायचा प्रयत्न करतोय. कारण ऍक्सिडेंट झाल्यानंतर त्याच डॉक्टरांनी तिला त्यांच्या गाडीत घातलं आणि ते तिला घेऊन गेले. पण तिला किती लागलंय काही कळलंय का? नाही, तेवढे डिटेल्स नाही कळले मॅडम. हा, पण लोकांनी असं सांगितलं की तिची शुद्ध गेली होती. ते डॉक्टर कोण आहेत आणि त्यांचा पत्ता लवकरात लवकर शोधून काढ, म्हणजे आपल्याला शर्मिष्ठाची कंडिशन कळेल. तुम्ही नका काळजी करू. जसं आम्हाला काही कळेल तसं तुम्हाला लगेच कळवतो. ओके. अप्पू? अप्पू कुठे? अगं इथे होता ना अप्पू. अप्पू, 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 अप्पू. अप्पूला मी देवळात ठेवलंय. उपाशी असेल. माझं बाळ कुठे? अप्पू, 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 अप्पू. मला कळलंय, आईचा ऍक्सिडेंट झालाय. कुठे आहे माझी आई? अप्पू, अरे आई आहे तुझी. आत्ता थोडीशी लांब आहे पण लवकरच येईल. हा तुझ्याजवळ. रडू नको तू. मॅडम, अप्पूच्या आईला घेऊन गेलेल्या डॉक्टरांचा पत्ता मिळाला. सिद्धेश्वर आणि बंडू तिकडेच गेले. बघितलंस अप्पू, तुझी आई नक्की घरी येणार आता. हा,
हो ना? डॉक्टर आम्ही या बाईंना शोधतोय. ही बाई तुमच्या कार खालती आली? हो, बेभान अवस्थेत अचानक ती माझ्या कार समोर आली आणि धक्का लागून बेशुद्ध पडली. ही आहे इथे. काय इथेच आहे? शिडराव देव पावलात. माऊली भेटली म्हणजे. मला सांगा कशा आहेत त्या? त्या ठीक आहेत, फार काही लागलेलं नाहीये. रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत, पण अद्याप शुद्धीवर नाही आलेले. आपण हा मी सांगतो. तुम्ही प्रायव्हेट डिटेक्टिव्ह अस्मिता अग्निहोत्रींचं नाव ऐकलं? हो 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 हो. आम्ही त्यांचे सहकारी होतो. अच्छा अच्छा, म्हणजे अस्मिता मॅडम कडून आला? हो. डॉक्टर साहेब, त्या माऊलीचं पोरग आमच्याकडे. ती माऊली कुठे आहे तेवढं सांगा बघू. आहेत ना, इथेच आहे. डॉक्टर आम्ही प्लीज प्लीज त्यांना बघू शकतो? हो या. थँक्स. अरे ही गेली कुठे? रणदिवे बोला. हो सिद्ध गेला तिथे डॉक्टरांकडे. बघूया आता काही माहिती मिळते का. वहिनी, तुम्हाला सांगायचं राहिलं, मगाशी तुमच्या नावाचं एक पत्र आलं होतं, पंढरीने घेतलं होतं. कुठे आहे पत्र? इथेच टिपावर ठेवलं होतं. हा हे बघा. हा बोल सिद्ध. मॅडम शर्मिष्ठा इथे होती, पण होती म्हणजे? नाही, होती म्हणजे ती कोणालाही न सांगता डॉक्टरांच्या इथून निघून गेली. आम्ही दोघं जण तिला शोधायचा प्रयत्न करतोय. आम्हाला जसं काही कळेल तसं आम्ही तुम्हाला लगेच कळवतो. हा ओके बाय. ओके. म्हणाली शर्मिष्ठा त्या डॉक्टरांच्या क्लिनिक मधून पळून गेले. का गेले अशा त्या, आणि कुठे गेले असतील? आता ती सापडल्याशिवाय कसं कळणार आहे? एक मिनिट. हा राकेश. अस्मिता अभिमन्सरंगमी फ्रॉम तनया. म्हणाली तनयाचं पत्र आलं. अस्मिता, माझं भुवनवर प्रेम होतं आणि आहे. मला तुम्ही माफ करावं म्हणून मी पश्चाताप झाल्याचं नाटक केलं होतं. मी तुम्हाला कधीच मदत करणार नव्हते. माझ्या घरातला ड्रॉवर रिकामाच होता. हे पत्र तुम्हाला मिळेल तेव्हा मी कायमची परदेशी गेले असे. तनया, तनयाने हे असं पत्र का लिहिलं असेल? कारण ती लबाड आणि खोटारडी. किती अपेक्षा होत आहे मला या पत्राकडून.
बाबांच्या मारेकऱ्यापर्यंत पोहोचण्याची ही शेवटची संधी सुद्धा गेली. अस्मिता, तनयाने पत्र पाठवलं म्हणून तू हुरळून गेली होती. तनया खरंच पत्र पाठवून माझ्याबद्दल सगळं सांगणार होती तुला, पण अनुनीच मला सांगितलं की तुम्ही तनयासाठी पोलीस स्टेशनला गेलाय, म्हणून मी रघुला सावध करण्यासाठी फोन केला. हॅलो दादासाहेब. रघु, फोन का नाही उचलला? माफ करा दादासाहेब. बोला ना, काय हुकूम आहे? नाही, ऐक. अस्मिता आणि अभिमान तनयाच्या तपासासंदर्भात पोलीस स्टेशनला गेले तर आत्ताच समजलंय मला. तनया कुठे? तनया तर खोलीत बंद आहे, बघितलं मी. ती झोपली आहे. आत्ता पुन्हा जाऊन बघ लगेच. वर दादासाहेब, बघतो. आणि रघुनी तनयाचं कारस्थान आणून पाडलं. काहीही झालं तरी हे पत्र अस्मिता मॅम पर्यंत पोहोचायलाच हवं. त्यांना दादासाहेबांचं खरं रूप कळायलाच हवं. काय लपवतेस? काही नाही. काय लपवतेस? काही नाही दादा. काय लपवतेस? अस्मिता मॅडम, हे पत्र तुम्हाला मिळेल की नाही आणि मिळेल तेव्हा मी जिवंत असेन की नाही माहित नाही, पण तुमच्या बाबांना आणि भुवनला मारणारी व्यक्ती एकच आहे. ही व्यक्ती म्हणजे तुमचे सासरे दादासाहेब सरंजामे. दादासाहेबांपासून सावध राहा. त्यांनी मला इगतपुरीला डांबून ठेवले आहे. प्लीज मला सोडवा. तनया, दादासाहेबांना अडकवायला बघतेस? ठीक आहे, आता मी सांगतोय तसं कर. आणि तिने ऐकलं नाही तर दादांनी सांगितलंय तसं पत्र लिहायचं, नाहीतर तू जिवंत राहणार नाहीस. हा, हॅलो दादासाहेब. हो दादासाहेब, ती तसंच पत्र लिहिते. गुड. एक मिनिट दे इकडे ते.
माझं भुवनवर प्रेम होतं आणि आहे. मला तुम्ही माफ करावं म्हणून मी पश्चाताप झाल्याचं नाटक केलं होतं. मी तुम्हाला कधीच मदत करणार नव्हते. माझ्या घरातला ड्रॉवर रिकामाच होता. हे पत्र तुम्हाला मिळेल तेव्हा मी कायमची परदेशी गेले असेल. आता हे पत्र अस्मिताकडे जाईल. अस्मिता, तुला मिळालेलं पत्र आम्हीच जबरदस्तीने तिच्याकडून लिहून घेतलं. आता त्या पत्रामुळे तुझा तनयाचा शोध थांबलो आणि तू माझ्यापर्यंत कधीही पोहोचू शकणार नाहीस. या पत्रामुळे निराश होऊन नाही चालणार आपल्याला. काहीही झालं तरी अप्पूच्या आईबाबांना शोधून काढावंच लागेल. अप्पूच्या आईबाबांना शोधणं ही फक्त आपली इच्छा नाहीये, अप्पूची ओढ आहे ती. ही ओढच त्याला आता त्याच्या आईपर्यंत पोहोचलाय. मावशी, अप्पू काय करत होतास तू? आईची वाट बघत होता ग. आई बाबा कधी येतील? दादा, तू म्हणाला होतास की लवकरच शोधीन आई बाबांना, आणि ते मिशीवाले दादा ते पण म्हणाले होते की आई सापडेल. हो बाळा, आम्ही सगळेजण आहोत ना. आम्ही नक्की शोधून काढू तुझ्या आईला. सेद म्हणाली, आरतीनंतर लगेचच आपल्याला बाहेर पडावं लागेल. आता याचे आई बाबा सापडेपर्यंत हा शोध नाही थांबवायचा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती